नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 7 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली वाऱ्याची दिशानुसार जर आपण पाहिलं तर पश्चिम बंगालचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेशचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी एक आपल्याला सर्क्युलेशन पाहायला मिळतं. याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा पंजाबपासून हरियाणाचा दक्षिण भाग असेल, चंदीगड याचबरोबर दिल्ली उत्तर प्रदेशपासून या कमी दाबापर्यंत पोहोचलेला आहे. जो काही सध्या पाऊस पाहायला मिळतो तो पाऊस मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल, या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागामध्ये आपल्याला सक्रिय मान्सून पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी चांगल्या पाऊस सध्या तरी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तरी पश्चिम ज्या उष्ण हवा ज्या आहे त्या हवेचाही प्रभाव आता हळूहळू राज्यामध्ये पाहायला मिळतोय. याचबरोबर राजस्थानचा भाग उत्तरेच भाग आणि पूर्व भाग पश्चिम भाग जो असेल या ठिकाणीही आपल्याला जे ढग अगोदर तयार होत होते या ढगामध्येही काही अंशी कमी झालेली पाहायला मिळते. याचबरोबर हे वारे अजून सक्रिय होतील आणि राज्याच्या उत्तर भागामध्येही आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर चीनच्या जे समुद्रामध्ये जे सायक्लोनिक स्टॉर्म तयार झालेत या सायक्लोनिक स्टॉर्मचा प्रभाव आपल्या देशभरामध्ये पाहायला मिळतो. मान्सून त्या सायक्लोन्समुळे आपल्याला कमजोर झालेला पाहायला मिळते, कारण की पश्चिम बंगालमधून जे काही वारं उत्तरेला येत होतं ते वारं संपूर्णपणे सध्या दक्षिण भागापासून याचबरोबर चीन समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी सायक्लोन आहे त्या ठिकाणी सध्या या ठिकाणी वारं वाहत आहे, त्यामुळे अधिक बळ या मान्सूनला आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर सध्याची लेटेस्ट नुसारचा पाहिला आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, कोल्हापूरचा बहुतांश दक्षिण संपूर्ण भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सिंधुदुर्गचा तसेच गोवा, दक्षिण गोवा, उत्तर गोवा या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्येही तर जो दक्षिण भाग आहे त्याच्यानं शिराळा असेल, याचबरोबर मिरज, कवटेमंकाळ, तासगाव, जत, कवटेमंकाळ, आटपाडी असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळालेला. याचबरोबर सोलापूरचाही दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. बीडचं एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच गडचिरोली दक्षिण भाग आणि भंडारा गोंदियाचा उत्तर भाग एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. राज्य इतर भागामध्ये मात्र कुठेतरी विखुरल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणी सकाळच्या वेळेला पाऊस पाहायला मिळतो, मात्र दिवसानंतर या ठिकाणी पावसात अत्यंत कमी झालेले पाहायला मिळते. तसेच खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्येही वातावरण स्वच्छ पाहायला मिळते. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, सिंधुदुर्गचा बहुतांश दक्षिण भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा घाटमध्ये भाग असेल, जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये मालवण असेल, वेंगुर्ला असेल, वैभववाडीचा भाग असेल, तसं आजरा, चंदगड, गगनबावडा या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगडचा दक्षिण भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच मुंबई असेल, ठाणे असेल, पालघरचा काही भाग असेल, अधूनमधून एक दुसऱ्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, मात्र या पावसामध्येही आता हळूहळू कमी येण्याची दाट शक्यता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे, लोणावळा, खंडाळा या भागामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. महाबळेश्वर, सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वर असेल, वाई असेल, पाटण असेल या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या घाटमाथ्यामध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. शिराळाचा जो अतिपश्चिम भाग असेल, चांदोली अभयारण्य वगैरे या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जो बहुतांश असे काही जिल्हे असणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला फक्त ढगाळ वातावरणच पाहायला मिळेल. याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर दक्षिण भाग असेल, साताऱ्याचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र पूर्व बाजू संपूर्ण याच्यामध्ये अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व असेल, सातारा पूर्व, सोलापूरचा भाग या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता. मात्र अधूनमधून एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल व हलका स्वरूपाचा पाऊस काही गावापुरताच मर्यादित या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये मात्र नांदेडचा जो उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळेल व एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा गडचिरोली असेल, चंद्रपूरचा पूर्व भाग असेल, भंडारा गोंदिया या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. तसेच नागपूर असेल, चंद्रपूर पश्चिम संपूर्ण, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खानदेशचा विचार केला, खानदेशमधील बहुतांश ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र नाशिक जिल्ह्याचा काही भाग असेल, याच्यामध्ये दिंडोरी असेल, चांदवड असेल, मालेगाव असेल, याचबरोबर
इगतपुरी असेल या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपामध्येच आपल्याला पाऊस पाहायला मिळणे शक्यता, तोही एकदम हलक्या पद्धतीचा. याचबरोबर IMDच्या इशाऱ्यानुसार जर पाहिलं तर पुणेचा घाटमाथील भाग म्हणजे पश्चिम भाग असेल, याचबरोबर साताराचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर जळगावमध्ये लाइटनिंग थंडरस्टॉर्म सहित येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त धुळे असेल, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर बीड असेल, तसेच सोलापूर या भागामध्ये कोणताही इशारा नाही. मात्र काही ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.